कोपरगावात तलाठी आणि त्याचा साथीदार अँटी करप्शनच्या जाळ्यात। कोपरगावमध्ये नुकतेच एक तलाठी आणि त्याचा साथीदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे। कोपरगाव येथील महसूल विभागामध्ये काही दिवसांपूर्वीच 2 जण अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले होते। तोच महिना उलटत नाही तर कोपरगावात पुन्हा एकदा तलाठी आणि त्याचा मदतनीस असलेला साथीदार अँटी करप्शनच्या जाळ्यात। त्यामुळे कोपरगावात मोठा भ्रष्टाचार असल्याची माहिती समोर येत आहे। अनेक शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार या निमित्ताने समोर येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार वय 37 याने साई सिटी येथे या ठिकाणी एक सदनिका खरेदी केली होती। या सदनिकेची 7/12 नोंद करण्यासाठी गणेश वैजनाथ सोनवणे या तलाट्याची भेट घेतली। या तलाट्याने 6,500 रुपयाची मागणी केल्याचे वृत्त समोर येत आहे। 6,500 रुपयाची मागणी केल्यानंतर त्याचा मदतनीस असलेला करण नारायण जगताप यास अँटी करप्शनने रंगेहात पकडले आहे। अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने यावर एक सापळा रचण्यात आला होता। यानुसार करण नारायण जगताप यांनी सदनिका नोंद करण्यासाठी 6,500 रुपयाची लाच घेताना अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाने जेरबंद केले आहे। करण जगताप यांनी ठरलेली रक्कम घेतल्यानंतर तलाठी यांना फोन करून सांगितले होते। फोन केल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्याच्यावर धाड टाकून त्याला जेरबंद केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मुतुरे आदींनी भेट दिली आहे व शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 2/2025 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7(a)(12) प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस अधीक्षक अजित त्रिपुटे हे करत आहे।